नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण 8 एप्रिल 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 502 वा. या भागामध्ये आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे आपण या ठिकाणी कव्हर करून तेही माहिती सकट. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असेल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जे काही मी माहिती या ठिकाणी सांगणार आहे आपल्याला, तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. गेल्या भागामध्ये आपल्याला एक प्रश्न सांगितला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस हा साजरा केला जातो. हा झाला कालचा प्रश्न. आता घेऊया आजचे म्हणजेच 8 एप्रिल 2026चे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला होता बघा, चीनने शिजियांग प्रांतात कोणता नवीन जिल्हा वसवलेला आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर चीनने बघा शिजियान प्रांतामध्ये नवीन जर जिल्हा आपण पाहिला तर पर्याय ब सेनलिंग. सेनलिंग हा नवीन जिल्हा चीनने शिजियांग प्रांतामध्ये बघा वसवलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी महत्त्वाची माहिती, अक्साई चीन लक्षात ठेवायचे. अक्साई चीन चीनच्या ताब्यात असलेला भारताचा प्रदेश आहे. 1950ला पहिल्यांदाच चीनने बघा यावर हक्क हा सांगितला होता. 1962च्या युद्धादरम्यान चीनने अक्साई चीनवर बघा लष्करी ताबा मिळवला होता. केव्हा? तर 1962 साली. प्रश्न विचारला जातो, अक्साई चीनवर लष्करी ताबा हा चीनने केव्हा मिळवला होता? तर 1962च्या युद्धादरम्यान. लक्षात ठेवायचं आहे. भारताला पराभवाचा सामना करण्यात आला होता बघा. भारत चीन जे युद्ध झालं होतं 1962. वास्तविक नियंत्रण रेषा जर आपण पाहिल्या तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल चीनने भारतावर हल्ला करून अक्साई चीनचा परिसर ताब्यात घेतला. 1963 चीनने युद्धविराम जाहीर केला, पण तो भाग सोडला नाही. आता युद्धविराम रेषा LAC म्हणून ओळखली जाते. काय? तर LAC लक्षात ठेवायचं आहे. या रेषेला प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिलेली नाही, कारण इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेसेशनच्या आधारे संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्य कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या भारताचा अविभाज्य भाग बनलेले आहे. काही महत्त्वाच्या सीमारेषा जर आपण पाहिल्या तर मॅकमोहन लाईन आहे भारत चीन, जी परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आलेली आहे. दुसरी आहे रॅडक्लिफ लाईन, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. आणि तिसरी आहे ड्युरंड लाईन, जी भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आहे. या महत्त्वाच्या लाईन आहेत बघा, ज्या परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात. प्रश्न काय होता? तर चीनने शिजियांग प्रांतामध्ये कोणता नवीन जिल्हा वसवलेला आहे? तर सेनलिंग हा नवीन जिल्हा वसवलेला आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क कोणते बनले आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे बघा, महाराष्ट्रातील मुंबई. मुंबई हे जे काही शहर आहे बघा, तर ते देशातील सर्वात मोठे दुसरे मेट्रो नेटवर्क ठरलेलं आहे. आता दुसरे ठरलेलं आहे मुंबई. आता पहिलं कोणतं आहे? तर बघा पहिलं आहे दिल्ली. दिल्ली हे बघा देशातील पहिले सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असून मुंबई ठरलेलं आहे दुसरे. तिसरं कोणतं आहे? तर तिसरं आहे बघा बंगळुरू आणि चौथ्या क्रमांकावर येतं कोलकाता. लक्षात ठेवायचं आहे. 406 किमी एवढं बघा सर्वाधिक मेट्रो नेटवर्क असणारं दिल्ली शहर आहे. किती? 406. महाराष्ट्रातील मुंबईचं जर आपण पाहिलं तर 101. किती? 101 किमी. बंगळुरूचं आहे 96 किमी. कोलकात्याचं आहे 74 किमी. लक्षात ठेवायचं आहे. देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या शहरामध्ये धावली? जर आपल्याला माहिती असेल तर हे देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे? हा झाला आजचा प्रश्न. परंतु एक प्रश्न महत्त्वाचा, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं. प्रश्न असा आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे? कितवे? 100वे. उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आता येऊया या प्रश्नाकडे. 101वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जर आपण पाहिलं तर पर्याय अ बोरिवली मुंबई. कोठे? बोरिवली मुंबई या ठिकाणी बघा 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे आयोजित केले जाणार आहे, ज्याच्या अध्यक्षपदी मोहन जोशी, अभिनेते मोहन जोशी यांची बघा निवड करण्यात आलेली. कोणाशी? मोहन जोशी, जे ज्येष्ठ अभिनेते आहेत. आणि यांची 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे बोरिवली मुंबई या ठिकाणी बघा प्रस्थापित असून याच ठिकाणी होणार आहे. आणि
कितवे असणार आहे तर 101वे असणार आहे बोरिवली मुंबई. 100वे जर आपण पाहिले तर 100वे पार पडलेले आहे पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी. कुठे? पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी बघा 100वे पार पडलेले आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते तर जब्बार पटेल. जब्बार पटेल हे बघा 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी पार पडलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. 100व्या नाट्य महोत्सवाची सांगता 24 ते 26 एप्रिल 2026 या दरम्यान बघा रत्नागिरी येथे होणार आहे. कुठे? रत्नागिरी या ठिकाणी बघा सांगता होणार आहे 100व्या नाट्य महोत्सवाची. लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण असतं याचं तर अखिल भारतीय नाट्य परिषद. अखिल भारतीय नाट्य परिषद हे बघा याचे आयोजक असते. मोहन जोशी हे गेल्या 5 दशकांपासून बघा नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये बघा कार्यरत आहेत. हे लक्षात ठेवायचं. कोण आहेत? ज्येष्ठ अभिनेते आहेत मोहन जोशी. प्रश्न क्रमांक 4, जगातील पहिली हातपाय नसलेली तिरंदाजी चॅम्पियन कोण बनलेले आहे? ज्याचं नाव आहे बघा पर्याय क पायल नाग. पायल नाग ही बघा जगातील पहिली हातपाय नसलेली तिरंदाजी चॅम्पियन बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय नौदलामध्ये दाखल झालेले INS तारागिरी F41 हे कोणी बनवलेले आहे? तर भारतीय नौदलात दाखल झालेले INS तारागिरी जर आपण पाहिले तर F41 हे माझगाव डॉक मुंबई, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई यांनी बघा याची निर्मिती किंवा यांनी हे ते बनवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. कार्यान्वित झाले 3 एप्रिल 2026ला. 3 एप्रिल 2026ला हे कार्यान्वित झालेले आहे. INS तारागिरी हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक स्वदेशी बनावटीचे प्रोजेक्ट 17A काय? प्रोजेक्ट 17A अंतर्गत बघा 4थे स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे, जे 3 एप्रिल 2026 रोजी तमिळनाडूतील विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे बघा नौदलात कार्यान्वित झालेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई लिमिटेडने बघा हे जहाज निर्मिती केली असून हे जहाज ब्राह्मोस क्षेपणास्त्र, MF स्टार रडार आणि प्रगत पाणबुडी विरोधी प्रणालींनी सज्ज आहे. हे लक्षात ठेवायचं. रडार जर आपण पाहिला तर अत्याधुनिक MF स्टार रडार यंत्रणा असणार आहे. शस्त्र या ठिकाणी ब्राह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्र, मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि स्वदेशी पाणबुडी विरोधी प्रणाली या ठिकाणी तैनात केली जाऊ शकते. स्वदेशी ताकद जर आपण पाहिली तर या युद्धनौकेमध्ये 75% जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर हा करण्यात आलेला आहे. प्रोजेक्ट 17A P17A एकूण 7 जहाजांपैकी हे 4थे जहाज आहे, ज्याची निर्मिती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई यांनी केलेली आहे. प्रश्न आहे 6, आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये आयुष शेट्टीने जर आपण पाहिलं तर त्याने बघा रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक? रौप्य पदक. लक्षात ठेवायचं आहे. सुवर्ण पदक जिंकलेलं आहे शियुकी चीनने. शियुकी याने बघा आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहे, रौप्य पदक जिंकलेले आहे आपल्या भारताच्या आयुष शेट्टीने. आणि कांस्य पदक जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. आयोजन कोठे करण्यात आलं होतं? निंगबो चीन. निंगबो चीन या ठिकाणी बघा या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026 आयोजन हे करण्यात आलं होतं, ज्यामध्ये 20 वर्षाच्या कर्नाटकच्या आयुष शेट्टीने रौप्य पदक जिंकलेलं आहे पुरुष एकेरीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आयुष शेट्टी 2023 मध्ये बघा BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये बघा ब्रॉन्झ पदक जिंकलं होतं. US ओपनमध्ये पहिला भारतीय पुरुष एकेरी BWF वर्ल्ड टूर टायटल त्याने जिंकलं होतं 2025 मध्ये. भारताची यापूर्वीची जर आपण कामगिरी पाहिली तर 1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी एकेरी सुवर्ण पदक मिळवले होते. 2023 मध्ये सात्विक साईराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी यांनी दुहेरीमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप माहिती जर आपण पाहिली तर स्पर्धा नाव बँक ऑफ निंगबो बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026. आवृत्ती किती होती तर 43वी आवृत्ती होती. आयोजन जर आपण पाहिलं तर बॅडमिंटन एशियाद्वारे याचं आयोजन केलं होतं 7 ते 13 एप्रिल या दरम्यान. ठिकाण होतं निंगबो चीन.
प्रश्न क्रमांक 7वा, IPL 2026 मधील पहिलं शतक हे कोणी ठोकलेले आहे? तर IPL 2026 मधील पहिलं शतक जर आपण पाहिलं तर पर्याय क संजू सॅमसन. नुकताच जो काही T20 विश्वकप झाला बघा, तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी करणारा संजू सॅमसन यानेच बघा IPL 2026 मधील पहिलं शतक हे ठोकलेलं आहे. आता संजू सॅमसन हा कोणत्या संघामध्ये खेळतो तर CSK लक्षात ठेवायचं आहे. CSK या संघामध्ये खेळतो संजू सॅमसन, ज्याने नुकतंच बघा IPL 2026 मधील पहिलं शतक ठोकलेलं आहे. 8वा प्रश्न आहे, उचराल न्याम ओसोर काय? उचराल न्याम ओसोर कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर पर्याय ब मंगोलिया. मंगोलिया या देशाचे बघा उचराल न्याम ओसोर हे नवे पंतप्रधान बनले आहेत. हे झाले 8 महत्त्वाचे प्रश्न. राहिला शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणास जाहीर झालेला आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे झाले महत्त्वाचे आजचे चालू घडामोडीचे प्रश्न. आता हेच प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पाहायचा आहे. चीनने शिजियांग प्रांतामध्ये कोणता नवीन जिल्हा वसवलेला आहे? तर पर्याय ब सेनलिंग हा नवीन जिल्हा वसवलेला आहे चीनने शिजियांग प्रांतामध्ये. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क कोणते बनले आहे? तर मुंबई हे बघा देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क ठरलेले, पहिलं आहे दिल्ली. तिसरा प्रश्न आहे, 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे कोठे आयोजित केले जाणार आहे? तर बोरिवली मुंबई या ठिकाणी बघा आयोजित केले जाणार आहे 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, ज्याचे अध्यक्ष असणार आहेत मोहन जोशी. चौथा प्रश्न आहे, जगातील पहिली हातपाय नसलेली तिरंदाजी चॅम्पियन कोण बनले आहे? तर पायल नाग बनलेलं लक्षात ठेवायचं आहे, पायल नाग. भारतीय नौदलामध्ये दाखल झालेले INS तारागिरी F41 कोणी बनवलेले आहे? तर ते बघा माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबईने बघा हे बनवलेले आहे. भारतीय नौदलात दाखल झालेले INS तारागिरी F41 लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न आहे, आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये बघा आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. 7वा प्रश्न आहे, IPL 2026 मध्ये पहिलं शतक कोणी ठोकले आहे? तर संजू सॅमसनने ठोकलेलं आहे IPL 2026 मधील पहिलं शतक. 8वा प्रश्न आहे, उचराल न्याम ओसोर कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर मंगोलिया या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत उचराल न्याम ओसोर. राहिला शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झाला? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.